ब्रेकनंतर क्रॉस फायरमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सध्या पर्यावरणाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, त्याची धक्कादायक आकडेवारी समोर येताना दिसतेय. मात्र यावरती सरकार आणि विरोधक चर्चा करताना का दिसून येत नाही, किंवा मग विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं मिळालेली आहेत का? काय आहे राज्यातील शेतकऱ्यांचं वास्तव? जाणून घेऊयात अंबादास दानवे यांच्याकडून. अंबादास दानवेजी, बळीराजा आणि महाराष्ट्र, खरं तर बळीराजा शिवाय तो अपुरा आहे. मात्र बळीराजावरती कुठल्याच प्रकारची चर्चा का नाही होताना दिसून येत? एका बाजूला आत्महत्येचे आकडे सातत्यानं वाढताना दिसत आहे, जी राज्यासाठी, देशासाठी चिंतेची बाब आहे. नुकत्याच आलेल्या अहवालामध्ये तर प्रत्येक देशातील 2 आत्महत्यांपैकी 1 आत्महत्या ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची असते. तुम्हाला, मला, सगळ्यांनाच मान खाली घालायला लावणारी ही फॅक्ट ज्या वेळेला येते, ही आकडेवारी समोर येते. त्रास नाही होत या गोष्टींचा सरकार किंवा विरोधकांना? खरं तर ही भयानक विदारक स्थिती शेतकऱ्यांची. 31,800 कोटीचं पॅकेज आता अतिवृष्टीनंतर सरकारने जाहीर केलं. काल परवाच मी एक माहितीच्या अधिकारात कोणीतरी प्रश्न विचारला होता, त्याचा पेपर माझ्याकडे आला होता. आम्ही सरकारला प्रश्न विचारला की अब्जावधी रुपये मुख्यमंत्री सहायता निधीला जमा झाले, 75,000 रुपयेच आतापर्यंत वाटले. मुख्यमंत्र्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि सांगितलं की आम्ही आतापर्यंत 14,000-15,000 कोटी रुपये वाटले. मी ग्राउंडला फिरतो, 14,000-15,000 कोटी वाटले. आता पुरवणी मागण्यामध्ये फक्त 15,000 कोटीची तरतूद केलेली आहे. तरतूद 100% पूर्ण होतेच, याच्यातला काही भाग नसतो. पण समजा आपण 15,000 कोटी दिले जातील शेतकऱ्याला, किंवा त्यातली काही रक्कम दिली असेल असं समजू. तुम्ही 31,800 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं आहे. शेतकऱ्यांना तुम्ही सांगितलं NDRFचे निकष, SDRFचे निकष दुपटीनं द्यायचे सांगितले. रब्बीसाठी 10,000 रुपये आगाऊ द्यायला सांगितलं. आता रब्बी सांगावर कधी येते? आता डिसेंबर महिना आहे, रब्बी कधी येते? रब्बी सुरू होऊन 2 महिने होऊन गेले. आणि तुम्ही मला सांगा की रब्बीसाठी पैसे देणार, कधी देणार? रब्बीसाठी का पैशाची गरज होती? की खरीपाचं पूर्ण नुकसान झालं होतं, पीक हातचं गेलं होतं. आणि मग रब्बी जर आपल्याला घ्यायचं असेल तर काहीतरी बियाणं थोडं बहुत काहीला 10,000 रुपये का होत नाही, ठीक आहे, 10,000 तर 10,000, भागते भुतकी लॉंगोटीसही म्हणता येईल त्याला. किती जणाला दिले? खरडून गेली जमीन. आता तुम्हाला सांगतो, खरडून गेलेली जमीन आहे ना, 2-2, 3-3 वर्ष नीट होत नसते, खरडून जाते जमीन, अशी पूर्ण थरच्या थर निघून जातो, त्याला खरडून गेलेली जमीन म्हणतात. पूर्ण काही नदीकाठ असतो, काही ठिकाणी नदीचं पात्र फुटतं, काही ठिकाणी अतिवृष्टी, त्याच्यामुळे अशा पद्धतीने जमीन खरडून जाते. जमीन खरडून गेलं तर त्याला तशाच पद्धतीचं पुन्हा माती भरावं लागते, पूर्ण त्याला भराव टाकावा लागतो. हे काम 1 वर्षाचं नसतं, हे काम वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष असं लागत असतं. कारण इकडची जमीन आणि याचं जमिनीचं स्तर सांभाळावं लागतो. त्याच्यात बऱ्याच सायंटिफिक, शेतकऱ्यांना त्या गोष्टी माहीत आहे, त्याला काय सायंटिस्ट आणण्याची गरज नाही, आम्हाला ती माहिती कसं करायचं. पण त्याला सरकारने सांगितलं होतं की 3.5 लाख रुपये दिले जातील. माझं सरकारला आव्हान आहे की एका शेतकऱ्याला 3.5 लाख रुपये दिल्याचं उदाहरण त्यांनी या महाराष्ट्रात दाखवावं. एकाही शेतकऱ्याला 3.5 लाख म्हणजे 3,47,000 रुपये द्यायचं कबूल केलं, तर एकाही शेतकऱ्याला अजून 3,47,000, काय 47,000 सुद्धा NDRFचे नाही मिळाले. चला, बाकी तर 3 लाख रुपये तुम्ही मनरेगाचं सांगितलं, हे तर बाजारात तुरी या, बरोबर आहे. हा झाला अतिवृष्टीचा मुद्दा. आत्महत्या शेतकऱ्यांच्या होतात. देशात जी आत्महत्या, त्यातली एक आत्महत्या महाराष्ट्रात होते. मराठवाड्यामध्ये 1 जानेवारीपासून आतापर्यंत 1100 आत्महत्या झाल्या. म्हणजे तुम्ही 365 दिवस अजून व्हायला 20 दिवस बाकी समजून घ्या, आणि याच्यात 1100 आत्महत्या झाल्या, म्हणजे 350 दिवस झालेले आहे. 350 दिवसात 1100 म्हणजे रोज 3 आत्महत्या होत आहेत मराठवाड्यात, रोज 3. याला कारण काय? आता तुम्ही सोयाबीन घेऊन येतात, विदेशातून आयात करतात, तिकडे सोयाबीनचा भाव वेगळा ठरवला, शेतकऱ्याला किती मिळतो? कापसाचं तसंच, कापसाचे ग्रेड करून टाकले, 2-2, 3-3 ग्रेड करून टाकले. शेतकऱ्याच्या कापसाला दर मिळत नाही. त्याच्यात मध्ये तर CCIने 4.5 क्विंटलच मर्यादा ठेवली होती कापूस खरेदीची. म्हणजे माझा कापूस किती पिको?
4.5 क्विंटलच खरेदी करणार, म्हणजे उरलेला व्यापाराच्या घशात घालायचं. नुसत्या अतिवृष्टीनं शेतकरी त्रस्त आहे असं नाहीये. अतिवृष्टी एक नैसर्गिक संकट आहे, याला सरकार मदत देऊ शकतं, बाकी काही करू शकत नाही, हे मला मान्य आहे. मी काही एकच बाजू सरकारच्या विरोधाची असं नाही घेणार, हे मला मान्य आहे. राज्याची आर्थिक स्थिती असताना कसं द्यायचं, काय द्यायचं, पण तुम्ही रिकामचोट खर्च करताय. 86,000 कोटीचा तुम्हाला शक्तीपीठ देतो आणि इथं शेतकऱ्यांची 32,000 कोटी रुपये तुम्हाला देता येत नाही, हे मला याच्यातलं सांगायचं. मला बाकी पैशाचं सोंग आणता नाही, या गोष्टी कळतात. पण तुम्ही आता या आयात निर्यात धोरणाने काही करू शकत नाही का? आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांची काय स्थिती आहे, कारखाने कशा पद्धतीनं त्यांना लूटतायत शेतकऱ्यांना. आणि म्हणून बेसिक या गोष्टी तर सरकारच्या हातातल्या, मी अतिवृष्टी सरकारच्या हातातली नाही आहे हे मी मान्य करेल, पण सोयाबीनचे भाव, कापसाची स्थिती, ऊसाची स्थिती, कांद्याची स्थिती, याचं काय? कांदा आता मी मुंबईत विचारलं तर 60 रुपये 80 रुपये मिळतो, आमच्या इथं 10 रुपये कांदा मिळतो आमच्या मार्केट कमिटीला, 10 रुपये किलो. म्हणजे शेतकऱ्याकडून केवढ्याला घेता तुम्ही आणि इथपर्यंत केवढ्याला येतो? पैसे कोणाच्या खिशात जातात, हे कुठं जातात? पण ही परिस्थिती सुधारणार असं सरकारनं येण्यापूर्वी सांगितलं होतं. दलाल हटवले मला सांगा ना, मी सांगतो कांदा नाशिकला जा, संभाजीनगरला जा, 10 रुपयांनी कांदा आहे. मुंबईत या तो 80 रुपयांनी कांदा आहे. मला सांगा 10चं 20 समजू शकतो, 30 समजू शकतो, 80 रुपये तर होतं. मग हे कोणाच्या खिशात पैसे जातात? तर हे पैसे काही शेतकऱ्याला मिळत नाही आणि ग्राहकालाही मिळत नाही. समजा 10 रुपये शेतकऱ्यांनी जर घेतला असेल तर ग्राहकाला 20 रुपयाला द्यायला काही हरकत नाही. आता ग्राहकाला 80 रुपये मिळतं तर शेतकऱ्याला 40-50 तर मिळाले पाहिजे, पण शेतकऱ्याला 10 रुपये काय 8 रुपये 6 रुपये सुद्धा मिळत नाही. ही शेतकऱ्यांची स्थिती. सोयाबीनचं सुद्धा तसंच आहे, कापसाचं सुद्धा तसंच आहे, ऊसाचं सुद्धा तसंच आहे. मग बियाण्याचे भाव काय? आता आमचे आजोबा सांगतात, माझी आजी सांगत होती, आजोबा सांगत होता, कापसाचा भाव आणि सोन्याचा भाव 1 तोळ्याचा सारखा होता 50-60 वर्षापूर्वी. समजा त्यावेळेस आम्ही कापूस पिकवत होतो, त्यावेळेस तर कोरडवाहू शेती होती. आता तरी आमच्याकडे पंप आले, हे आले, ते आले, बरंच मॉडिफाय. आता AI वर आम्हाला खत टाकता येतं, केमिकल्स मिळतं. आता आम्हाला इथं बसून मला शेती करता येते मोबाईलवर. आता मला काय लगे शेतातच जायची गरज नाही पडत आता, बरोबर का नाही? पण आमचे आजोबा सांगतात की कापसाचा भाव 1 क्विंटलचा आणि सोन्याचा 1 तोळ्याचा भाव सारखा होता. आता कापूस 6-7 हजार रुपये, सोनं 1,10,000, 1,15,000 रुपये. कुठं गेलंय? कुठं गेलं? कापसाला पांढरं सोनं का म्हणतात? याला कारण हे होतं की कापसाचा भाव आणि सोन्याचा भाव तोळ्याचा आणि क्विंटलचा सारखा होता. आता कापूस 6-7 हजारांनी, सोनं 1,00,000-1,15,000 रुपयाला गेले. आता मला भाव माहीत नाही, पण 1,10,000-1,15,000 असं माझ्या कानावर आहे. आणि मग ही बेसिक ही स्थिती आहे. बेसिक मला ठीक आहे, नैसर्गिक संकट आलं, सरकारची मदत, सरकार पैशाचं सोंगण्यानं शकत, या सगळ्या गोष्टी कबूल आहे, पण मग बोलू नये ना. तुम्ही बाकीच्या योजनाला रिकामा काय, तुम्हाला कोणी मागितलं होतं का एवढे पैसे द्या म्हणून? त्याच मुद्द्यावरती यायचंय खरं तर.